नमस्कार मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयातील टॉपिक नंबर फर्स्ट होल्डिंग कंपनी अकाउंट आणि यातला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे बघा. ए लिमिटेड acquire 16,000 equity shares of B Limited of rupees 10 each on 31st March 2020. The summarized balance sheet of A Limited and B Limited as on that date were as under. विद्यार्थी मित्रांनो, हा होल्डिंग कंपनीचा पहिला प्रॉब्लेम आहे. निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामधील हा पहिला प्रॉब्लेम आहे. होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम आहे. ए लिमिटेडने बी लिमिटेडचे 16,000 इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत. ए लिमिटेड ही झाली होल्डिंग कंपनी आणि बी लिमिटेड झाली सबसिडरी कंपनी. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ए लिमिटेड आणि बी लिमिटेडचं समराईज बॅलन्स शीट दिलेलं आहे. त्यानंतर खाली काही एक दोन ॲडजस्टमेंट आहेत. याच्यावरून आपल्याला काय बनवायचं आहे ते मी खाली वाचतोय. ॲडजस्टमेंटच्या खाली बघा, you are required to prepare the consolidated balance sheet as at 31st March 2020 along with necessary consolidation workings. आपल्याला काही वर्किंग नोट बनवायच्या आहेत. वर्किंग नोट कोणत्या कोणत्या बनवायच्यात मी स्टेप बाय स्टेप एक वर्किंग नोट बनवून दाखवतो आणि सर्वात शेवटी मग आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स शीट बनवायचं आहे. आता वर्किंग नोट आहे बघा. पहिली वर्किंग नोट आपल्याला तयार करायची. A Limited acquired equity shares of B Limited on 31st March 2020. A लिमिटेडनी बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर्ड केलेले आहेत, धारण केलेत किंवा घेतलेत. कधी घेतले? 31st मार्च 2020ला. ही पहिली वर्किंग नोट झाली. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हीच पहिली वर्किंग नोट करायची. ए लिमिटेड ॲक्वायर्ड इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड. त्यानंतर दुसरी वर्किंग नोट तयार करायची. शेअर ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड, म्हणजे ए लिमिटेडनी बी लिमिटेडचे किती शेअर घेतलेत त्यासाठीची ही वर्किंग नोट. आता किती शेअर्स घेतलेत, मग त्याचा फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड डिवायडेड बाय शेअर इश्यूड बाय बी लिमिटेड. आता ए लिमिटेडने किती शेअर ॲक्वायर्ड केले तर 16,000 आणि बी लिमिटेडचे शेअर्स होते किती तर ते होते 20,000. ते आता 20,000 कसे होते, तुम्ही जर बॅलन्स शीटला बघितलं तर इश्यूड सबस्क्राईब्ड अँड पेड अप कॅपिटल ए लिमिटेडचं 5 लाख आहेत म्हणजे 50,000 शेअर्स आणि बी लिमिटेडचे 2 लाख म्हणजे 20,000 इक्विटी शेअर्स होते. त्यातले 16,000 इक्विटी शेअर्स ए लिमिटेडने घेतलेले आहेत. मग 16,000 भागिले 20,000 यांचा जो रेशो येईल तो 4/5 येईल. म्हणजे 5 भागातले 4 भाग हे ए लिमिटेडचे असतील. ही झाली दुसरी वर्किंग नोट. रेशो आलाय 4/5. त्यानंतर तिसरी वर्किंग नोट तयार करायची आपल्याला, ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट कसा काढायचा तर बॅलन्स शीटला बघा. जनरल रिझर्व्ह ऑन 31st मार्च 2020. बी लिमिटेडचा जनरल रिझर्वचा बॅलन्स आहे 1,20,000. त्याच्यामध्ये काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो ॲड करायचा आहे. बी लिमिटेडचाच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे 36,000, तो ॲड करा. त्यानंतर तुमच्या ॲसेटमध्ये काही अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड झालेलं असेल तर ते ॲडलेस करणार. अंडर व्हॅल्यूड जे झालं आहे त्याची किंमत ॲड करणार. आता अंडर व्हॅल्यूड काय झालं आहे तर प्लॅन्ट अँड मशिनरी नाही लँड अँड बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड झालेली आहे 20,000 आणि ती ॲड करणार. आणि ओव्हर व्हॅल्यूड प्लॅन्ट अँड मशिनरी ओव्हर व्हॅल्यूड झाली 10,000 आणि ती लेस करणार. बघ 1,20,000 अधिक 36,000 अधिक 20,000 आणि वजा 10,000 म्हणजे आपला कॅपिटल प्रॉफिट आलाय 1,66,000. कॅपिटल प्रॉफिट आलाय 1,66,000. आता पुढची वर्किंग नोट तयार करायची. आता या वर्किंग नोटमध्येच आणखीन आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आलेला कॅपिटल प्रॉफिट ए लिमिटेडला आणि बी लिमिटेडला द्यायचं आहे. आता ए लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनी झाली आणि बी लिमिटेड म्हणजे मायनॉरिटी कंपनी.
कॅपिटल प्रॉफिट आला आहे 1,66,000. कसा देणार? 4/5 आणि 1/5 मध्ये, म्हणजे 1,66,000 भागिले 5 करणार आणि गुणिले जो भागाकार येईल त्याला गुणिले 4 करणार. तेवढी रक्कम त्या ठिकाणी ए लिमिटेडला देणार आणि भागिले 1 केल्यानंतर त्या ठिकाणी जो भाग येतोय तो त्या ठिकाणी म्हणजे 33,200 मायनॉरिटीला देणार. म्हणजे 1,66,000 मधले 4 भाग ए लिमिटेडला, होल्डिंग कंपनीला आणि मायनॉरिटी कंपनीला 1/5, म्हणजे 1,32,800 आले ए लिमिटेडला आणि 33,200 आले बी लिमिटेडला म्हणजे मायनॉरिटी कंपनीला. आता चौथी वर्किंग नोट तयार करायची, ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मित्रांनो, सगळ्या प्रॉब्लेममध्ये याच पद्धतीनं वर्किंग नोट बनवायच्या आहेत. चौथी वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता ही वर्किंग नोट कशी बनवायची, तर फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी. आता ए लिमिटेडनी 16,000 शेअर्स बी लिमिटेडचे घेतल्यानंतर बी लिमिटेडकडे किती शेअर राहिले, तर 4,000 शेअर राहिले. एका शेअरची किंमत आहे 10 रुपये, म्हणजे किती रुपयाचे झाले ते 40,000 रुपयाचे. म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी रक्कम आली 40,000, म्हणजे 4,000 शेअर गुणिले 10 म्हणजे झाले 40,000. त्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट ॲड करा. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे बी लिमिटेडला जो कॅपिटल प्रॉफिट आला आहे तो म्हणजे 1/5, म्हणजे तो आला आहे 33,200, त्यात ॲड करा, म्हणजे तुम्हाला मिळणार मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी प्लस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट कुणाचा? मायनॉरिटी कंपनीचा, म्हणजे बी लिमिटेडचा, म्हणजे तुम्हाला मिळाला मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि सर्वात शेवटची वर्किंग नोट तयार करायची, ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता या ठिकाणी आपल्याला गुडविल काढायचं. गुडविल कसं काढणार, तर कॉस्ट ऑफ शेअर ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. आता कॉस्ट ऑफ शेअर ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये जर बघितलं आपण, तर बॅलन्स शीटला या ठिकाणी 3,40,000 आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर इन बी लिमिटेड. म्हणजे ए लिमिटेडने इथं बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्ही, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ए लिमिटेडच्या कॉलममध्ये इन्व्हेस्टमेंट इन शेअर इन बी लिमिटेड. म्हणजे ए लिमिटेडनी काय केलेलं आहे, बी लिमिटेडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर 3,40,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट ए लिमिटेडनी केलेली आहे. आपण तयार करतोय वर्किंग नोट गुडविलची. मग ती रक्कम आली 3,40,000, त्यातनं काय करायचे, लेस फेस व्हॅल्यू शेअर ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. मग त्यातनं काय करायचे, किती रुपयाचे शेअर ॲक्वायर्ड केले ए लिमिटेडनी, तर 1,60,000चे, म्हणजे 20,000तले 16,000 शेअर ॲक्वायर्ड केले. एका शेअरची किंमत 10,000 रुपये आहे, म्हणजे 16,000 गुणिले 10 जर केलं तर उत्तर येते 1,60,000. मग 3,40,000 वजा 1,60,000, खाली रक्कम राहिली 1,80,000. त्याला म्हणणार एक्सेस अमाऊंट पेड, ही रक्कम राहिली 1,80,000. आणि त्यातनं काय लेस करणार, लेस ए लिमिटेड शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिटमध्ये ए लिमिटेडचा किती रुपयाचा शेअर आहे, तर तो आहे 1,32,800. किती? 1,32,800. ती रक्कम मायनस करणार. 1,80,000 वजा 1,32,800 म्हणजे आपलं गुडविल आलं आहे मित्रांनो 47,200. आता हे गुडविल आपल्याला कुठं घ्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ठीक आहे. अशा प्रकारे सर्वच्या सर्व वर्किंग नोट तयार करून झाल्या. पहिली वर्किंग नोट तयार केली आपण, ए लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर ऑफ बी लिमिटेड ऑन 31 मार्च 2020. दुसरी वर्किंग नोट तयार केली आपण, शेअर ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. तिसरी वर्किंग नोट तयार केली, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आणि चौथी वर्किंग नोट तयार केली, स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि सर्वात शेवटी स्टेटमेंट ऑफ गुडविल. एवढ्या 5 वर्किंग नोट तयार केल्यानंतर आपल्याला तयार करायचं आहे आता दोघांचं बॅलन्स शीट, म्हणजे तुमचं उत्तर संपलं. अगोदर आपण 5 वर्किंग नोट तयार केल्या आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, म्हणजे दोघांचं त्या ठिकाणी आता हे कंबाईंड बॅलन्स शीट तयार होईल. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड इट्स सबसिडरी बी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. असं वरती आपण हेडिंग टाकणार, लायबिलिटीज इनर रुपीज आउटवर्ड रुपीज, ॲसेट्स इनर रुपीज आउटवर्ड रुपीज. आता त्यानंतर शेअर कॅपिटल. बघा आता काय करायचं आहे, लायबिलिटी साईडला जाणार आपण आणि शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलमध्ये ए आकडा आहे बघा, इश्यूड सबस्क्राईब्ड अँड पेड अप. म्हणजे तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेलं बॅलन्स शीट बघून इकडे बॅलन्स शीट तयार करायचे. ज्या काही रकमांमध्ये फरक झालेले असेल, काही रकमा आपण त्या ठिकाणी नवीन तयार केल्यात, त्या आपल्याला लायबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला घ्यायच्यात.
शेअर कॅपिटलची रक्कम लिहिली आपण 5 लाख. आता ही 5 लाख कोणाची आहे? फक्त ए लिमिटेडचीच घ्यायची, बी लिमिटेडची घ्यायची नाही, कारण की बी लिमिटेडची आपण काय केलेली आहे, ए लिमिटेडने ॲक्वायर्ड केलेली आहे. त्यानंतर जनरल रिझर्व. जनरल रिझर्व या ठिकाणी 2,40,000 आहे. 1,20,000 आपण ऑलरेडी वर्किंग नोट तयार करताना घेतलेला आहे. बी लिमिटेडचा आपण घेतला आहे, आता फक्त आपण घेतो आहे ए लिमिटेडचा जनरल रिझर्व 2,40,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स घ्यायचा आहे तो पण ए लिमिटेडचाच घ्यायचा, किती? 57,200. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्टसाठी आपण जी वर्किंग नोट तयार केलेली आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट आले 73,200. तो 73,200 लायबिलिटी साईडला घेणार. त्यानंतर शेअर कॅपिटल झाले, जनरल रिझर्व झाले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाले, मायनॉरिटी इंटरेस्ट झाला. आता बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम आहे 80,000. ती 80,000 आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घेतली. 80,000 ए लिमिटेडची आहे, बी लिमिटेडचे काहीच नाही आहे, म्हणजे किती आले? आउटवर्ड 80,000च आले. त्यानंतर बिल्स पेबलची रक्कम आहे, ए लिमिटेडचे काहीच नाही आहे, बी लिमिटेडचे 8,400 आहेत. पण आता याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे बघा, बिल्स पेबलमध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे आणि त्या ॲडजस्टमेंटमध्ये बिल रिसिवेबल इन्क्लूड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जर आपण बघितलं तर बिल रिसिवेबल इन्क्लूड ₹3,000 फ्रॉम बी लिमिटेड. आता बिल्स पेबलमध्ये असेल तर ते बिल रिसिवेबलमधनं आपल्याला रक्कम वजा करायची, म्हणजे बिल्स पेबलमध्ये 3,000 रुपये आपण वजा करणार, इन्क्लुडिंग ₹3,000 फ्रॉम बी लिमिटेड. बिल्स पेबलची रक्कम आहे 8,400, त्यातनं 3,000 आपण वजा केले आणि त्याला म्हणणार इंटर कंपनी ओविंग, म्हणजे आउटवर्ड रक्कम आली 5,400. आता जे बिल्स पेबलमधनं 3,000 वजा केले तीच रक्कम आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल रिसिवेबलमधनं सुद्धा वजा करायची आहे. बिल्स पेबल नंतर लायबिलिटी साईडला पुढचा ॲटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्सची रक्कम ए लिमिटेडची आणि बी लिमिटेडची दोघांची पण घेणार 47,000, कारण की सन्ड्री क्रेडिटर्सची रक्कम आपण ॲडजस्टमेंट तयार करताना कुठंही वापरलेली नाही आहे. 47,100 अधिक 9,000 किती झाले? 56,100 झाले. आणि त्याच्यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री क्रेडिटर्सवरती 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघा. इथं प्रॉब्लेममध्ये जर आपण बघितलं 2 नंबरची ॲडजस्टमेंट, तर सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹12,000 ड्यू टू बी लिमिटेड. आता हे काय करायचे? सन्ड्री क्रेडिटर्समधनं 12,000 रुपये वजा करायचे आणि सन्ड्री डेटर्समधनं सुद्धा वजा करायचे, म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सुद्धा 12,000 वजा करायचे. मग सन्ड्री क्रेडिटरची रक्कम 56,100 इनरलाच लिहिली, त्यातनं लेस इंटर कंपनी ओविंग 12,000, आउटवर्ड रक्कम आली 44,100. आता जायचं आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सगळ्यात एक नंबर आपण गुडविल घेणार. गुडविल आपण वर्किंग नोटमध्ये तयार केलेलं आहे. गुडविलची रक्कम घेतली 47,200. त्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा, लँड अँड बिल्डिंग आहे 1,50,000 आणि 1,80,000. लँड अँड बिल्डिंग 1,50,000 1,80,000 घेतली आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ॲडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंगवरती काय ॲडजस्टमेंट आहे? अंडर व्हॅल्यूड बाय ₹20,000. अंडर व्हॅल्यूडची रक्कम काय करायची? ॲड करायची. बी लिमिटेडमध्ये ॲड करणार आपण, ते झाले 2 लाख, म्हणजे 1,50,000 अधिक 2 लाख किती झाले? 3,50,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची रक्कम किती झाली? 3,50,000. त्यानंतर तुम्ही बॅलन्स शीटला जर बघितलं तर आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीमध्ये ए लिमिटेड आहे 2,40,000 आणि बी लिमिटेड आहे 1,09,400. आता त्याच्यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट काय आहे? प्लांट अँड मशिनरी ऑफ बी लिमिटेड आर ओव्हर व्हॅल्यूड. प्लांट अँड मशिनरीची रक्कम ओव्हर व्हॅल्यूड झाली म्हणजे ती वजा करणार, म्हणजे 2,40,000 1,09,400 यातनं 10,000 वजा केले तर ती टोटल रक्कम आउटवर्डला येते 3,39,400. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची रक्कम आउटवर्डला आली 3,39,400. त्यानंतर आता इन्व्हेस्टमेंट इन शेअर इन बी लिमिटेड, ही रक्कम आपण वर्किंग नोट तयार करताना वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे स्टॉक. स्टॉकची रक्कम ए लिमिटेडची आहे 1,20,000 आणि बी लिमिटेडची आहे 36,000, म्हणजे आउटवर्ड आले 1,56,000. त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सचे पण दोन्ही पण रकमा आपण घेणार. सन्ड्री डेटर्सच्या रकमा घेतल्या आपण 44,000 आणि 40,000, किती झाले? 84,000 झाले. पण त्यातनं आपण काय करणार? 12,000 रुपये जे सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड आहे ते लेस करणार. त्याला म्हणणार लेस इंटर कंपनी ओविंग,
12,000 लेस केले, आउटवर्ड आले 72,000. सन्ट्री डेटर्स नंतर बिल रिसिवेबलची रक्कम 15,800 आणि बिल लिमिटेडचे काहीच नाही आहेत. पण त्यातनं आपण काय करणार, बिल्स त्याच्यामध्ये 3,000 रुपये जे इन्क्लूड आहे ते काय करणार, लेस करणार. म्हणजे 15,800 वजा 3,000 म्हणजे लेस इंटर कंपनी ओविंग 3,000, आउटवर्ड आले 12,800. म्हणजे आणि सर्वात शेवटी आता बिल रिसिवेबल नंतर काय राहिले, फक्त कॅश ॲट बँक. सर्वात शेवटी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा, कॅश ॲट बँक, ए लिमिटेड आणि बी लिमिटेड दोघांच्याही रकमा तुम्ही ॲड करा. 14,500 आणि 8,000, आउटवर्ड रक्कम आली 22,500. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड दोनही साईड कंप्लीट झालेल्या आहेत. मग आता प्रॉब्लेम टॅली करा. तुमचा प्रॉब्लेम टॅली व्हायलाच पाहिजे. प्रॉब्लेम टॅली होतो आहे 9,99,900, 9,99,900 या रकमेने आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा होता. आणखी एक प्रॉब्लेम बघा, अशाच पद्धतीने प्रॉब्लेम सोडवावे लागतात. म्हणजे तुम्हाला आणखीन एक प्रॉब्लेम नंतर त्या ठिकाणी उद्या सकाळी परत त्या ठिकाणी म्हणजेच हा प्रॉब्लेम ॲड झाल्या व्हिडिओ यूट्यूबवरती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दुसरा प्रॉब्लेम येईल. दुसरा पण प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुम्हाला 2 प्रॉब्लेममध्ये हा चॅप्टर बऱ्यापैकी समजलेला असेल. होल्डिंग कंपनीचा हा चॅप्टर आहे. खूप चांगलं वेटेज आहे या टॉपिकसाठी. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला जर परीक्षेमध्ये सोडवता आला तर माझ्या मते तुम्हाला 20 मार्कपर्यंत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. तुमच्या काही शंका असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.